नमस्कार, मेमरी 4 GK मराठीवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपल्या या व्हिडिओमध्ये मनी प्लांट विषयी पुरेपूर माहिती तुम्हाला सांगितली आहे। त्यासाठी काही नियम आहेत, तर ते नियम कोणते आहेत, कोणते नियम पाळायला हवेत ते देखील या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे। तसेच मनी प्लांटच्या वाढीसाठी काय करायला हवे, त्याची जर पाने सुकली असतील तर काय करायला हवे, त्याची कटिंग करणे आवश्यक आहे की नाही, हे सगळे पॉइंट या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। आपण लगेच व्हिडिओ चालू करूया। घरामध्ये मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते, परंतु त्याचे काही नियम आहेत। घरात मनी प्लांट लावताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या, तर एक, मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेस लावावे, कारण त्या दिशेला स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे। गणपती बाप्पा सर्व संकटे व अडथळे दूर करतात, तर शुक्र ग्रह घरामध्ये समृद्धी आणि संपत्ती वाढवतात। म्हणून लक्षात ठेवा की मनी प्लांट हे घराच्या आग्नेय दिशेस लावावे, घराबाहेर लावू नये। 2, कामाच्या ठिकाणीही मनी प्लांट ठेवणे हे शुभ मानले जाते। त्यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा, त्यामुळे प्रगतीचे नवे मार्ग तयार होतील। तसेच मनी प्लांट हिरवे राहील याची काळजी देखील तुम्ही घ्यायला हवी। मनी प्लांटच्या आजूबाजूला कोणती झाडे नसावी, तर मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर देऊ नका। असे केल्याने शुक्रदेव क्रोधित होतात व त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। तसेच लक्षात ठेवा की मनी प्लांटच्या जवळ शुक्र ग्रहाचे शत्रू ग्रह जसे की सूर्य, मंगळ व चंद्र या ग्रहांची रोपे नसावी, त्यामुळे मनी प्लांटचा फायदा घेता येणार नाही। मनी प्लांटचे पान जर सुकत असतील तर त्यावर कोणता उपाय करायला हवा। लोकांना घरात मनी प्लांट ठेवायला आवडतं, पण त्याची पाने सुकत असतील तर त्यावर काय उपाय करायचे हे माहीत नसतं। वेलीची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर तिची नीट वाढ होत नाही। त्यासाठी मनी प्लांट हे फुलझाड नसल्यामुळे महिन्यातून एकदा सेंद्रिय खताचा वापर करा। हिवाळ्याच्या दिवसात खत न घालता देखील या झाडाची व्यवस्थित वाढ होते। 2, मनी प्लांट कुठे ठेवताय हे फार महत्त्वाचे आहे। अनेक जण हे गार्डनमध्ये ठेवतात, उन्हामुळे त्याची पाने सुकू लागतात। मनी प्लांटला फारशी उन्हाची गरज भासत नाही, त्यामुळे तुम्ही शेडमध्येही ठेवू शकता। 3, मनी प्लांट कशामध्ये लावताय हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। मनी प्लांट नेहमी काचेच्या बाटलीत लावावा। प्लास्टिक बॉटलमध्ये जर लावला तर त्याच्यामध्ये किडे होऊ शकतात व त्याची वाढ नीट होऊ शकणार नाही। 4, मनी प्लांट बहारदार होण्यासाठी त्याची कटिंग करणे खूप महत्त्वाचे आहे। प्लांटची पिवळी व सुकलेली पाने काढून टाका, जेणेकरून त्याची वाढ व्यवस्थित होईल। आमचे जर माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व कमेंटमध्ये सांगा की कशा प्रकारची माहिती हवी आहे।